नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, यावर्षी चैत्र नवरात्रीला 9 एप्रिलपासून सुरुवात झालेली आहे. तर चैत्र नवरात्रीत देवीचे कुंकुमार्चन केले जाते. देवीला कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच नवरात्रीत पंचमी तिथीला, अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला देवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर कुंकुमार्चन हे केले जाते. तर देवीच्या मूर्तीवर केल्या जाणारे कुंकुमार्चन हे कसे करावे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पंचमी विधीपूर्वक साजरी केली जाते. तर देवीला कुंकुमार्चन कसे करावे, तर देवीला कुंकुमार्चन हे अतिशय प्रिय आहे. तिची कृपा प्राप्त व्हावी म्हणून नवरात्रीत पंचमी आणि अष्टमी आणि नवमी तिथीला कुंकुमार्चन हे केले जाते. तर सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि यालाच रामाची नवरात्र असेही म्हणतात. तर यामध्ये प्रभू श्रीरामांच्या पूजेबरोबरच देवीची ही पूजा केली जाते. तर देवीचा नाम जप करत देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कुंकू टाकत जावे, त्यालाच कुंकुमार्चन असे म्हणतात. तर देवीचा नाम जप करत एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय. कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे. कुंकुवामध्ये देवीचे तत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते आणि म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे. कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते. कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा, अमावस्या, गुरुपुष्यामृत योग, लक्ष्मीपूजन, मंगळवार, शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी. तसेच घरात जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे. यामुळे देवीतील देवतत्व जागृत होते. तर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या ताम्हणामध्ये देवीची मूर्ती ठेवावी आणि अन्नपूर्णा, दुर्गादेवी, महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते. तर अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी, यंत्र, ताम्रपट किंवा सुवर्णपट हे पात्रात घेऊन सुचिरभूत करून घ्यावे. त्यानंतर देवीचा आवाहन करून पूजन करावे. लाल फुले, गुलाब वाहने शक्य असल्यास ताम्हणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून ताम्हण सुशोभित करावे. दीप धूप लावावा, गाईच्या तुपाचा दिवा लावावा किंवा शक्य नसल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावणे शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी सहस्रनामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमूटभर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे. करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगेने म्हणजेच केवळ अंगठा आणि अनामिकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावे. तर काही जण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात, तर काही जण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. आणि दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे. तर मंत्रजप, नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी. कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते. जागृत मूर्तीतील शक्ती तत्व कुंकुवात येते. नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे. अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होते. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र आप्तेष्टांना वाटणे. हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये. हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही या चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने तुमच्या घरामध्ये जर माता दुर्गेची किंवा महालक्ष्मीची किंवा अन्नपूर्णा मातेची किंवा स्त्रीयंत्र असेल तर त्यावर तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करावे. कारण कुंकुमार्चन ही सेवा मातेला खूप प्रिय आहे. तर अवश्य तुमच्या घरातील मातेच्या मूर्तींना किंवा श्रीयंत्रावर तुम्ही अवश्य कुंकुमार्चन करा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.